दक्ष प्रजापतीचं शीर तुडवलं वीरभद्र भगवंतानं मंगलमय कार्यामध्ये विघ्न निर्माण झालं। भगवान परमात्माने ती स्थिती बघितली, मंगलमय कार्यात विघ्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्या स्थितीमध्ये आज भगवान परमात्माच्या स्वरूपामधून नंदकिशोरांना दुःख वाटलं, उमापती महादेवाला दुःख वाटलं। स्वर्गातले देव लोक विमान घेऊन वरती निघून गेले। चांगल्या कार्याकरता यज्ञ संपन्न होत होता, परंतु मंगलमय कार्यात विघ्न निर्माण झाला। आता या ठिकाणी विश्वाचा उत्कर्ष कसा होईल, जगाचं कल्याण कसं होईल, ही सृष्टी कशा पद्धतीने स्थिर राहील, महादेवांचा क्रोध शांत केला पाहिजे। स्वर्गातले देव लोक महादेवांना प्रार्थना करतात। कर्पूरी गौरम करुणावतार संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। कापुरासारखे सुंदर भगवान परमात्मा, सर्वांवरती कृपा करणारे भगवान परमात्मा, प्रत्येकाची आशा पूर्ण करणारे, आपल्या जीवनातले इच्छा पूर्ण करणारे, संकटांना दूर करणारे, दुःखाचं निवारण करणारे उमापती महादेवांना स्वर्गातल्या देव लोकांनी वंदन केलं। महादेवा, विश्वाच्या उत्कर्षाकरता यज्ञ झाला पाहिजे। यज्ञ करणारे यजमान होते, त्यांचं शरीर संपन्न झालं, शीर तुडवलं गेलं, त्यांचं शरीर पडलंय, आपण त्यांना जिवंत करावं। भगवान परमात्मा भोले बाबा आहेत, सर्वांची इच्छा पूर्ण करतात, म्हणून भोलेनाथ त्या स्थितीमध्ये गेले। नंदकेश्वरांना सांगितलं, बघा तिकडे पशु असेल, त्याचा शीर तुडून आणा। एक बकरीचं पिलू, बोकड्याचं शीर कापलं, दक्ष प्रजापतीच्या शरीराला लावलं। झोपलेला मनुष्य ज्या पद्धतीनं जागा होतो त्या पद्धतीनं बोले उमापती महादेव की, उमापती महादेव। स्वर्गातले देव लोक महादेवांना प्रार्थना करतात। दक्ष प्रजापतींनी वंदन केलं की भगवान हे भोले बाबा वंदन करतात।
की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो। भगवान परमात्मा सती मातेनं आपलं शरीर विसर्जित केलं। उमापती महादेवांना दुःख निर्माण झालं आणि त्या शोकामध्ये त्या दुःखामध्ये महादेव फिरू लागले, भटकू लागले आणि भगवान परमात्मा अमरदत्त परिसरामध्ये निघून गेले। सती माता निघून गेल्यामुळे स्वतःचं शरीर विसर्जित केल्यामुळे उमापती महादेवांनी आपलंही स्वतःचं शरीर अमरदत्त परिसरामध्ये संपवून टाकलं। बराच कालावधी झाला, भगवंताचं दर्शन कोणाला मिळत नव्हतं। स्वर्गातले देव लोक म्हणायचे महादेवांचं दर्शन होत नाही, सती माता निघून गेली म्हणून त्या स्वरूपामध्ये महादेवाचं स्वरूप पण दर्शन होत नाहीये। बराच कालावधी गेला। काही कालावधीनंतर पाची पांडव अमरदत्तच्या परिसरामध्ये गोमाताची सेवा करत होते, गायी चारत होते आणि ज्या सरोवरामध्ये ज्या परिसरामध्ये महादेवांनी आपलं शरीर विसर्जित केलं होतं त्या परिसरामध्ये त्या गायी यायच्या आणि सरोवरामध्ये आपोआप त्यांचं दूध त्या सरोवरात पडत असायचं। पांडवांनी विचार केला, भीमदादा म्हणले या गायी येतात आणि सरोवरामध्ये दूध का टाकत असतील बर का? कोणतीही गोमाता, कोणतीही गाय कोणत्याही कारणाशिवाय कोणाच्याही घरी जाऊ शकत नाही। ज्या दिवशी आपण देवपूजा करायला बसत असतो, चांगलं कार्याला बसत असतो, आपल्या घरासमोर जर गोमाता येऊन गेली समजून घ्यायचं की आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे आणि गोमाता आल्यानंतर तिचा कधीही अपमान घडायला नको पाहिजे। आपल्या घरात जर आपल्याला वाटत असेल घरामध्ये अनुकूल वातावरण राहावं, आपल्या घरामध्ये कोणीही येणारी अतिथी असेल, घरामध्ये येणारी सून असेल, ती जर श्रद्धेनं भावनेनं शुद्ध अंतकरणानं राहावी असं वाटत असेल, आपला मुलगा आपलं वागावं असं वाटत असेल तर गोमातेची सेवा आदरानं श्रद्धेनं भावनेनं तुम्ही गोमातेचं पूजन केलं तर आपल्या घरातलं संपूर्ण परिवार सुख समृद्धी आनंदाने राहत असतो। आपल्या घरात लक्ष्मी नांदावी याच्याकरता असं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस झाडू मारत असताना आपल्या घरातला कचरा कधीही बाहेर टाकायचा नसतो। आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल, सकाळ संध्याकाळच्या वेळेस तुळशी मातेच्या जवळ दीप लावला पाहिजे। प्रत्येक मातेला वाटत असेल पतिव्रता स्त्रीचं जीवन जगत असताना आणि आपला पती लाईफ टाईम आपल्या बरोबर राहावं असं वाटत असेल तर पतिव्रता स्त्रीनं तुळशीला दीप लावला पाहिजे। पतिव्रता स्त्रीनं आपला पती लाईफ टाईम राहण्याकरता कधीही आपल्या डोक्याचे केस कापायचे नसतात। लग्न झाल्यानंतर डोक्याचे केस कापायचे नसतात आणि त्या स्वरूपामध्ये गोमातेचा कधीही अपमान करायचा नाही। गोमाता आपल्या घरासमोर आली, तिला चपाती दिली, रोटी दिली, आपल्या घरातलं सर्व वातावरण अनुकूल राहत असतं। आपल्या घरातले परिवारातले सर्व लोक आपल्या आज्ञेमध्ये राहत असतात। म्हणून त्या स्थितीमध्ये आपला विषय चाललेला होता, गोमाता उभी राहिली त्याचं कारण काय? भीमदादानं पाची पांडवांनी ते सरोवर खाली केलं म्हणजे ते पाणी बाहेर काढलं आणि थोडस पाणी दिसायला लागलं, जल दिसायला लागलं, परंतु ते पाणी उकळत होतं। उकळत असताना भीमदादानं
त्या पाण्यामध्ये प्रहार केला आणि त्याच्यातून रक्त बाहेर पडायला लागलं आणि तेव्हा भीमदादाच्या लक्षात आलं पाणी बाहेर काढल्यानंतर भगवंताचं एक दिव्य स्वरूप तिथं दिसलं आणि त्याच स्वरूपाची स्थापना ते शिवलिंग म्हणजे नागेश्वर भगवान म्हणून प्रसिद्ध झालं. भगवंताच्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये 12 नंबरचं ज्योतिर्लिंग नागनाथ किंवा नागेश्वर भगवान म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. बोले नागेश्वर भगवान की, नागनाथ भगवान की. अशा स्वरूपामध्ये भगवान परमात्मा विराहात गेलेले होते म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं नागेश्वर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पुढची कथा अशा अवस्थेत प्राप्त होते की भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेव सांगतात सर्वांच्या अगोदर माया होती म्हणजे देवी, महत नावाचं तत्व आणि त्या मायेनं 3 देवांना निर्माण केलेलं आहे. आद्यत्रय जननी देवांची, 3 देवांची जननी ती माया आहे. नारद ऋषी म्हणले भगवंतानं सृष्टी निर्माण का केली? दुनिया बनाने वाले तूने दुनिया काहे को बनाई, क्या तेरे मन में समाई. क्यों बनाई भगवान परमात्मा ने ये दुनिया? नहीं बनाते तो चलता नहीं क्या? कैसे कैसे लोग बनवाए भगवान परमात्मा ने. कोई ज्यादा गोरा तो कोई ज्यादा काला, किसी की लंबाई बहुत हो जाती है, किसी की कम हो जाती है. एक घर में 5 लोग रहते, 5 लोगों के विचार हमें अलग अलग प्रकार के दिखाई देते. एक जैसा आदमी हमें इस सृष्टि में दिखाई नहीं देता. नारद उसे कहने लगे भगवान परमात्मा ने ये दुनिया क्यों बनाई है? सृष्टि भगवान परमात्मा ने क्यों बनाई? पुराने जमाने में गीत गाते थे, जो गीत गाते थे ना उसमें आध्यात्म छुपा रहता था. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. पुराने जमाने की गीत में शंकराचार्य जी महाराज का खाटी वेदांत छुपा रहता था और अभी के गीत ऐसे रहते हैं उसमें आध्यात्म कुछ नहीं रहता. आंखियों से गोली मारे फालतू गीत, आध्यात्म कुछ नहीं. दुनिया बनाने वाले तूने दुनिया काहे को बनाई? फिल्म सिटी से जुड़ने के बावजूद भी आध्यात्म से लगाव रहता था लोगों का. तो भगवान परमात्मा ने ये दुनिया क्यों बनाई है हमारे? और सबसे अच्छे लोग कहाँ के बनवाए हैं? हमारे पूज्य कृष्णचंद्र जी महाराज ठाकुर. उनकी कथा आपने सुनी होगी चैनल पर, नहीं सुनी होगी तो एक बार सुनकर देख लेना. इतनी मीठी भाषा बोलते हैं, देश में विदेश में भी उनकी कथा होती है. उनसे लोगों ने सवाल पूछा था वृंदावन में कि बोले महाराज जी आप देश में विदेश में भी कथा करते हो तो आपको सबसे अच्छे लोग कहाँ के दिखाई दिए? महाराज जी ने कह दिया जैसे कुमार घड़ा बनवाता है वैसे भगवान परमात्मा ने लोग बनवाए हैं. कई देश में ऐसे लोग ऐसे घड़ा बनवाया वो ज्यादा पक गया और कई देश में ऐसा घड़ा बनवाया वो ज्यादा कच्चा रह गया. अभी वेस्ट इंडीज लोग देखिए आपने, वेस्ट इंडीज लोग कैसे हैं? ज्यादा काले हैं, वो घड़ा बनवाया लेकिन ज्यादा पक गया. और कई देश में घड़ा बनवाया वो कच्चा रह गया. नेपाली लोग कैसे हैं? ज्यादा गोरे हैं. नहीं बोले सबसे अच्छे लोग कहाँ के बनवाए? बोले ज्यादा गोरे भी नहीं और ज्यादा काले भी नहीं. जितना 100% घड़ा पकना चाहिए उतने सुंदर तो मेरे हिंदुस्तान के लोग ही है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसिया, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसिया,
का टुकड़ा नहीं है, बल्कि जीता जाता राष्ट्र पुरुष है। इस भारत में बहने वाली नदी नदी नहीं, बल्कि हर एक नदी गंगा बहती है। इसलिए हम मर भी जाए और हमारी अस्थि यदि नदी में बहा भी जाए तो हमारी अस्थियों से एक ही आवाज आनी चाहिए, कौन सी? भारत माता की, बोले महाकाली माता की, बोले दुर्गा मैया की। भारत माता, देवी माता, मातेचे अनेक रूप आहेत आणि त्याच्यामध्ये महाकाली मातेचं स्वरूप आपण या ठिकाणी बघणार आहे। माँ शैल्यपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कश्मंडा, माँ स्कंद माता, माँ कात्यायनी, माँ स्कंद माता, माँ कात्यायनी, माँ कालरात्री, माँ गौरी आणि महासिद्धात्री।
हर हर महादेव, हर हर महादेव। महाकालीचं स्वरूप महाकाली मातेनं हे अवतार कार्य का धारण केलं? महाकाली असं नाव का प्राप्त झालं? आणि भगवान परमात्माला आशुतोष का म्हणतात? आणि त्या भगवंताचं स्वरूप किती कृपाळू आहे, कुबरेश्वर भगवान परमात्माचं स्वरूप कसं प्राप्त झालं ते या ठिकाणी आपण वर्णन करणार आहात। त्याच्या अगोदर या ठिकाणी ज्या भाविकांनी योगदान दिलेलं आहे त्या दानशूर दात्यांचं नाव या ठिकाणी उच्चारतील। हॅलो, ज्या भाविकांनी योगदान वर्गणी दिली त्यांचे नाव वाचून दाखवतो। ज्या भाविकांना योगदान वर्गणी द्यायची असेल त्यांनी स्टेजवर आपली वर्गणी जमा करायची, आमच्या मंडळाला सहकार्य करायचं। एकट्याचा नवी खेळ म्हणून वेळ मिळाला या युक्तीप्रमाणे हा कार्यक्रम कोणाचा एकट्याचा नसून आपल्या संपूर्ण धरणगाव वासियांच्या सहकार्याने कार्यक्रम चाललेला आहे। तरी वर्गणीसाठी सर्वांनी सहकार्य करायचं। जीवन वास्तू मार्बल यांच्याकडनं 5100 रुपये योगदान आले, धन्यवाद। जोरदार टाळ्या। नगराध्यक्ष निलेश भाऊ यांच्याकडनं 2100 रुपये योगदान आले, टाळ्या वाजवा। श्रीराम शुक्ला धनगर 511 रुपये, देवा ओंकार महाजन 501 रुपये, नामदेव काशीनाथ महाजन 501 रुपये, हेमलाल गुलाब दास यांच्याकडनं 501 रुपये, विलास रामा महाजन शहर प्रमुख यांच्याकडनं 2100 रुपये योगदान आहे, टाळ्या वाजवा। पप्पू भावे गटनेते यांच्याकडनं 2100 रुपये आले, टाळ्या वाजवा। दीपक सोनार 1501 रुपये, उर्मल मोरे 500, गजानन महाजन यांच्याकडनं 200। ज्या भाविकांना योगदान द्यायचं असेल त्यांनी स्टेजवर आपली वर्गणी जमा करायची, आमच्या मंडळाला सहकार्य करायचं आहे। राजाराम आत्माराम महाजन 501 रुपये, धन्यवाद। लिंबालोटन पाटील 501 रुपये, धन्यवाद। आरतीचे यजमान्यांनी तयारीत राहायचंय। माननीय श्री गुलाबरावजी वाघ जिल्ह्याचं संपर्क प्रमुख, ठाकरे गट शिवसेना, दीपक जयराम पाटील शिवसेना शहर प्रमुख यांनी सुद्धा आरतीसाठी तयार राहायचे। शंकर सोनार, प्रथम सिंग सूर्यवंशी, बजरंग जिल्हा उपाध्यक्ष, दीपक सोनार, अंतर सिंग बोरले आदिवासी समाजाचे प्रमुख यांनी सुद्धा आरतीसाठी उपस्थित राहायचे। वासुदेव भिकागुरु 200 रुपये, प्रथम भाऊ सुरोशी यांच्याकडनं 501 रुपये, आरतीचे यजमान त्यांनी स्टेज जवळ यायचंय, परंतु मला असं वाटतं त्याच्या अगोदर तुमचे पाय दुखत असतील ना। आपण भजन घेतलेलं नाहीये मध्यंतर, आज राधे राधेचं भजन आपण घेत असतो।
हॅलो, ज्या भाविकांची वर्गणी राहिली असेल त्यांनी सुद्धा आपली वर्गणी जमा करायची आहे. कार्यक्रमाला वर्गणीसाठी सर्व गावातील भाविकांनी सहकार्य करायचे. दोन मिनिटं सर्वांनी पावले घेण्याचे. बोली उमापति महादेव की. आरती झाल्यानंतर सर्वांना जागेवरती बेलपत्र दिलं जाईल. आरती झाल्यावरती बसून घ्यायचं.
लुटांगण वांगीन तोरणांग मुरारी पाहिलो कपुरे प्रेमी हरिंगण अनंत भोजन भावे वाजिन मनेन कर्मयोगं करुणावतारं संसारतारं भुजगेन्द्रं पितावसंतं रुद्रविदेव संपदां संविधान त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः पात्रं त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं महादेव की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो। सर्वांनी खाली बसून घ्या, सर्वांनी बेलपत्र घ्या, प्रसाद घ्या। बेलपत्र वाटायचे कार्यकर्ते मंडळ। गुलाबरावजी रतनवाड शिवसेना लोकसभा प्रमुख यांच्याकडनं 1000 रुपये दानारे धन्यवाद। शिवसेना सिंदीगड प्रमुख यांच्याकडनं गुलाबरावजी रतनवाड शिवसेना उद्धव गट यांच्याकडनं 1001 रुपये योगदानारे धन्यवाद। टाळ्याचा उद्या सकाळी ज्यांना आरतीसाठी यायचं असेल त्यांनी स्वतःहून आपला आरतीचा तार घेऊन यायचा आणि स्वतःहून आरती करायची। उद्या उमापती महादेव भगवान परमात्माचा मंगलमय विवाह आहे। सर्वांनी नवे वस्त्र परिधान करून देवाच्या लग्नाला यायचंय। प्रथमतः शिव महापुराणामध्ये आणि आपल्या या नर्मदेश्वर महादेवाच्या दरबारात उमापती महादेवांचा मंगलमय विवाह होत आहे। तरी आपण सर्वांनी नवे वस्त्र परिधान करून ज्या पद्धतीने इतरांच्या लग्नाला आपण सर्वसामान्य माणसाच्या लग्नाला जातात तर किती फॅशन मध्ये जातो आपण। तर आज जर आपल्याला उद्या देवाच्या लग्नाला यायचंय तर त्या पद्धतीनं सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार भगवंताच्या मंगलमय विवाहाला यायचं आहे आणि नवे वस्त्र परिधान करून यायचं आहे। फिरेगा ना वाडा
तुम्ही काळे फिरू मी तुझं लागतं काली बाजून डायरेक्ट फोकस कॅमेरा ना पडी हॅलो हॅलो ऐका शांताराम बारको महाजन यांची पंच आरती कोणीतरी दिली आहे त्यांनी वापस करून द्यायचे देवाची आरती ज्याच्या त्याचे वस्तू घेऊन जायचे आहेत थोडंसं वर चांगलं एकदम वर चांगलं ज्या भाषांना योगदान वर्गणी द्यायची असेल त्यांची वर्गणी राहिली